सांगोल्यात शहाजी बापूंपुढे शेकापच्या अस्तित्वाची लढाई। सांगोल्यात देशमुख आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमदार शहाजी बापू पाटील यांच्यातील लढती आजवर अनेकदा रंगल्या आहेत। गेल्या निवडणुकीपासून देशमुख हे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात नसले तरी देखील शेकापचे देशमुख घराणे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातच सामना रंगत आहे। याही वर्षी अशीच लढाई होणार असे निश्चित मानले जात आहे। 2022 मध्ये महाविकास आघाडीतील शिवसेनेमध्ये बंड झाले। यामध्ये सांगोल्याचे आमदार शहाजी बापू अग्रस्थानी होते। त्यांचे काय झाडी काय डोंगर हे मानदेशी शैलीतील वाक्य राज्यभर चांगलेच गाजले। सत्ता मिळाल्यानंतर शहाजी बापू यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी आणला। माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मदतीने सांगोल्यातील पाणी प्रश्न मार्गी लावला। सांगोला हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता, मात्र आता परिस्थिती बदलत आहे। सांगोल्यातील दुष्काळी गावांना भाजप सरकारने पाणी दिले, उपसा सिंचन योजना सुरू केल्या। पाणी आल्याने तेथील शेतीचे चित्रही बदलत आहे। या सर्व कामांचा फायदा शहाजी बापूंना आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मिळू शकतो। शहाजी बापूंचे पारडे जड असले तरी शेकापची क्षीण झालेली ताकद वाढवत बालेकिल्ला राखण्याचे आव्हान देशमुख कुटुंबियांपुढे आहे। अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।